धुळे जिल्ह्यामध्ये यंदा रब्बी हंगामामध्ये गव्हाची पेरणी मात्र गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल। गेल्या 2 वर्षांपूर्वी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू आणि हरभरा पिकाचं नुकसान। नाशिकच्या विंचूर या ठिकाणच्या शासकीय मका खरेदी केंद्रावर बारदानाभावी मका खरेदी ठप्प। मागील 4 दिवसांपासून मक्यानं भरलेले 30 ट्रॅक्टर खरेदी केंद्रावर उभे। अक्कलकुवा तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना मशरूम शेती करण्यासाठी आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून साहित्य। आत्मा योजनेअंतर्गत 50 लाभार्थ्यांना रोजगाराची संधी। प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना शेती सुरू करण्यासाठी मदत। नंदुरबार जिल्ह्यातल्या 12,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडली। शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता। 39,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 27,000ची प्रक्रिया पूर्ण। मुदत संपल्यास निधी परत जाण्याची शक्यता। धुळ्यात संतप्त शेतकऱ्यांना आता मका विक्री होत नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच शेतकऱ्यानं ट्रॅक्टर आणला। देऊरच्या विनोद देवरेंनी 28 नोव्हेंबरला 3,800 क्विंटल मक्याची नोंद करून अद्यापही खरेदी केलेली नाही। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी आजपासून संयुक्त मोजणी होणार। संयुक्त मोजणीला शक्तीपीठ महामार्ग कृती समितीचा विरोध। संयुक्त मोजणीच्या पार्श्वभूमीवरती कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड। कारवाईचा राजू शेट्टी यांनी केला निषेध। परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध। मोजणीच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर झोपले। शेतकऱ्यांचा विरोध तरीही परभणीमधील सहजपुरामध्ये मोजणीला सुरुवात। सहजपूरजवळ शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। परभणीच्या सहजपूर जवळ या ठिकाणी विद्यापीठ महामार्गाची मोजणी सुरू होण्यापूर्वी महामार्गाला विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून काल रात्री धरपकड। शेतकरी संघटनेचे किशोर ढगे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। भीमाशंकर अभयारण्य हद्दीत अधिकृत दुकानं हटवली। भाविकांसाठी सुविधा उभारणीचा मार्ग प्रशस्त। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची मोहीम। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक। 23 फेब्रुवारीला आझाद मैदान आंदोलन करणार, तर कृती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आझाद मैदानावर धडकणार। जळगावमध्ये भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन। कार्यालयासमोर घोषणाबाजी देत विविध मागण्यांसाठी आंदोलन। नवीन आस्थापना मंजूर करणं आणि सुधारित वेतन श्रेणीच्या मागणीसाठी हे आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा दिला इशारा। दिव्यांग क्षेत्रातील शाळांमधून अतिरिक्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ। 132 कर्मचारी अतिरिक्त तर 4 महिन्यांपासून वेतन नाही, त्यामुळे अडचण निर्माण। तातडीने वेतन सुरू करा, कर्मचाऱ्यांची ही मागणी। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भरवला जनता दरबार। शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या समोर वाचला तक्रारीचा पाढा। समस्यांचं निराकरण करण्याच्या खोतकरांनी केल्या सूचना। रत्नागिरीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत आणि वैभव नाईक यांचे एकत्र स्नेहभोजन। वैभव नाईक कॉलेजपासूनचे माझे मित्र आहे। राजकारणापलीकडे आमची मैत्री आहे। राजकारणामध्ये मैत्री आणली नाही। वैभव नाईक यांच्यासोबत एकत्र जेवण केल्यानंतर उदय सामंतांचं स्पष्टीकरण। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव एनसीपीनं फेटाळला। आमिषाला थारा नाही, महायुतीच्या सोबतच असल्याची राष्ट्रवादीची भूमिका। राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांचीही भूमिका। परळीमधल्या लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात। 50,000ची लाचेची मागणी करणाऱ्या परळी तहसीलदाराला अटक। सापळा रचून एसीबीकडून तहसीलदार व्यंकटेश मुंडेंवर कारवाई। जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय सरपंच परिषदेचं आंदोलन। आज दिवसभरासाठी सर्व ग्रामपंचायत बंद ठेवत आंदोलन। प्रशासक नियुक्त न करता गावाचा कारभार सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडेच ठेवण्याची भूमिका। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धोबाटोला गावामध्ये दारू बारच्या विरोधामध्ये ग्रामस्थ आक्रमक। ग्रामसभेनंतर बारची तोडफोड, व्हिडिओ व्हायरल। मतदानादरम्यान बार मालकाचा हस्तक्षेप, संतप्त गावकऱ्यांचा राडा। लातूर ते बुलढाणा बसच्या चालकानं मद्यपान केल्यानं 4 तास प्रवासी तात्काळले। 4 तासांनी दुसऱ्या बसने प्रवासी बुलढाण्याला पोहोचले। हॉटेलवर बस थांबल्यानंतर चालक पसार झाला। दुसरा चालक नाही, त्यामुळे प्रवासी तात्काळले। चंद्रपूरमधील आकाशवाणी मार्गावरील वादग्रस्त भिंतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। तर पावसाळ्यामध्ये ज्या भागामध्ये नाल्याचं पाणी शिरतं त्या भागामध्ये भिंत न बांधता विरुद्ध दिशेला भिंत उभारण्यात आल्याने संशय। 1 कोटी रुपये खर्च करून भिंत बांधल्याचा आरोप। गोकुळचं दूध पुन्हा एकदा 2 रुपयांनी वाढणार। 2 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव समोर। आज होणाऱ्या गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दरवाढीवर शिक्कामोर्तब होणार। 68 रुपये प्रति लिटर मिळणारं दूध आता 70 रुपयांना मिळणार। पंढरपूरमधील चंद्रभागेच्या काठावर असणाऱ्या पुंडलिक मंदिराला सोन्याचा कळस। विजया पाटलांचा मुलगा आणि सुनेने सोन्याचा कळस बसवला। यानंतर विधिवत पूजा करून पुंडलिक मंदिराला सोन्याचा कळस चढवला। 22 फेब्रुवारीला भारत मुक्ती मोर्चाचा नागपूरमध्ये संघ मुख्यालयावर मोर्चा। ओडिशामधील बालीयात्रा मैदानामध्ये आयोजित अधिवेशन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत मुक्ती मोर्चा आक्रमक। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये 61 वर्षांच्या आजीने दिला 10वीचा पेपर। तर फेमिदा बेगम असं 10वीची परीक्षा देणाऱ्या आजीचं आहे नाव। शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात दिला 10वीचा पेपर।
पुण्याच्या भोरमध्ये 10वीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात. कॉपीमुक्त भयमुक्त वातावरणामध्ये 10वीचा पहिला पेपर झाला. भोर तालुक्यामध्ये 10 केंद्रांवरती एकूण 3085 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. नागपूरमधील ब्लाइंड स्कूलमधील विद्यार्थी देखील 10वीच्या परीक्षेला बसले. पेपरला जाण्यापूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले आशीर्वाद. रत्नागिरीमध्ये 10वीची परीक्षा देण्यासाठी मुलांचा खडतर प्रवास. दळणवळणाची साधनं कमी, त्यामुळे टेम्पोतून 10वीच्या मुलांची परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याची धडपड. नागपूरमधील अल्पसंख्याक आयोगाच्या शाळेतील गैरप्रकाराची तक्रार केली म्हणून शिक्षकावर जीवघेणा हल्ला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी हल्ला केल्याचा आरोप. बुलडाणा या ठिकाणी सामूहिक कॉपी प्रकरण उघडकीस आणणाऱ्या भरारी पथकाचा सन्मान करा. माजी मंत्री सुबोध सावजी यांची शिक्षण मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. दोषींवर कारवाई करण्याचीही केली मागणी. धरपकड कारवाईचा राजू शेट्टी यांनी केला निषेध. परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध. मोजणीच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर झोपले. शेतकऱ्यांचा विरोध तरीही परभणीमधील सहजपुरामध्ये मोजणीला सुरुवात. सहजपूरजवळ शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. परभणीच्या सहजपूर जवळ या ठिकाणी विद्यापीठ महामार्गाची मोजणी सुरू होण्यापूर्वी महामार्गाला विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून काल रात्री धरपकड. शेतकरी संघटनेचे किशोर ढगे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. भीमाशंकर अभयारण्य हद्दीत अधिकृत दुकानं हटवली. भाविकांसाठी सुविधा उभारणीचा मार्ग प्रशस्त. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची मोहीम. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक. 23 फेब्रुवारीला आझाद मैदान आंदोलन करणार, तर कृती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आझाद मैदानावर धडकणार. जळगावमध्ये भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कार्यालयासमोर घोषणाबाजी देत विविध मागण्यांसाठी आंदोलन. नवीन आस्थापना मंजूर करणं आणि सुधारित वेतन श्रेणीच्या मागणीसाठी हे आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा दिला इशारा. दिव्यांग क्षेत्रातील शाळांमधून अतिरिक्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. 132 कर्मचारी अतिरिक्त, तर 4 महिन्यांपासून वेतन नाही, त्यामुळे अडचण निर्माण. तातडीने वेतन सुरू करा, कर्मचाऱ्यांची ही मागणी. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भरवला जनता दरबार. शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या समोर वाचला तक्रारीचा पाढा. समस्यांचं निराकरण करण्याच्या खोतकरांनी केल्या सूचना. रत्नागिरीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत आणि वैभव नाईक यांचे एकत्र स्नेहभोजन. वैभव नाईक कॉलेजपासूनचे माझे मित्र आहे. राजकारणापलीकडे आमची मैत्री आहे. राजकारणामध्ये मैत्री आणली नाही. वैभव नाईक यांच्यासोबत एकत्र जेवण केल्यानंतर उदय सामंतांचं स्पष्टीकरण. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव एनसीपीनं फेटाळला. आमिषाला थारा नाही, महायुतीच्या सोबतच असल्याची राष्ट्रवादीची भूमिका. राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांचीही भूमिका. परळीमधल्या लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात. 50,000ची लाचेची मागणी करणाऱ्या परळी तहसीलदाराला अटक. सापळा रचून एसीबीकडून तहसीलदार व्यंकटेश मुंडेंवर कारवाई. जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय सरपंच परिषदेचं आंदोलन. आज दिवसभरासाठी सर्व ग्रामपंचायत बंद ठेवत आंदोलन. प्रशासक नियुक्त न करता गावाचा कारभार सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडेच ठेवण्याची भूमिका. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धोबाटोला गावामध्ये दारू बारच्या विरोधामध्ये ग्रामस्थ आक्रमक. ग्रामसभेनंतर बारची तोडफोड, व्हिडिओ व्हायरल. मतदानादरम्यान बार मालकाचा हस्तक्षेप, संतप्त गावकऱ्यांचा राडा. लातूर ते बुलडाणा बसच्या चालकानं मद्यपान केल्यानं 4 तास प्रवासी तात्काळले. 4 तासांनी दुसऱ्या बसने प्रवासी बुलडाण्याला पोहोचले. हॉटेलवर बस थांबल्यानंतर चालक पसार झाला. दुसरा चालक नाही, त्यामुळे प्रवासी तात्काळले. चंद्रपूरमधील आकाशवाणी मार्गावरील वादग्रस्त भिंतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. तर पावसाळ्यामध्ये ज्या भागामध्ये नाल्याचं पाणी शिरतं त्या भागामध्ये भिंत न बांधता विरुद्ध दिशेला भिंत उभारण्यात आल्याने संशय. 1 कोटी रुपये खर्च करून भिंत बांधल्याचा आरोप. गोकुळचं दूध पुन्हा एकदा 2 रुपयांनी वाढणार. 2 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव समोर. आज होणाऱ्या गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दरवाढीवर शिक्कामोर्तब होणार. 68 रुपये प्रति लिटर मिळणारं दूध आता 70 रुपयांना मिळणार. पंढरपूरमधील चंद्रभागेच्या काठावर असणाऱ्या पुंडलिक मंदिराला सोन्याचा कळस. विजया पाटलांचा मुलगा आणि सुनेने सोन्याचा कळस बसवला. यानंतर विधिवत पूजा करून पुंडलिक मंदिराला सोन्याचा कळस चढवला. 22 फेब्रुवारीला भारत मुक्ती मोर्चाचा नागपूरमध्ये संघ मुख्यालयावर मोर्चा. ओडिशामधील बालीयात्रा मैदानामध्ये आयोजित अधिवेशन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत मुक्ती मोर्चा आक्रमक. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये 61 वर्षांच्या आजीने दिला 10वीचा पेपर. तर फेमिदा बेगम असं 10वीची परीक्षा देणाऱ्या आजीचं आहे नाव. शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात दिला 10वीचा पेपर. पुण्याच्या भोरमध्ये 10वीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात. कॉपीमुक्त भयमुक्त वातावरणामध्ये 10वीचा पहिला पेपर झाला. भोर तालुक्यामध्ये 10 केंद्रांवरती एकूण 3085 विद्यार्थ्यांनी पेपर दिला.
नागपूरमधील ब्लाइंड स्कूलमधील विद्यार्थी देखील 10वीच्या परीक्षेला बसले. पेपरला जाण्यापूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले आशीर्वाद. रत्नागिरीमध्ये 10वीची परीक्षा देण्यासाठी मुलांचा खडतर प्रवास. दळणवळणाची साधनं कमी, त्यामुळे टेम्पोतून 10वीच्या मुलांची परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याची धडपड. नागपूरमधील अल्पसंख्याक आयोगाच्या शाळेतील गैरप्रकाराची तक्रार केली म्हणून शिक्षकावर जीवघेणा हल्ला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी हल्ला केल्याचा आरोप. बुलडाणा या ठिकाणी सामूहिक कॉपी प्रकरण उघडकीस आणणाऱ्या भरारी पथकाचा सन्मान करा. माजी मंत्री सुबोध सावजी यांची शिक्षण मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. दोषींवर कारवाई करण्याचीही केली मागणी. अकोल्यात मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक करून धिंड काढली. पोलिसांनी आरोपीला सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली. जवाहरनगर परिसरामध्ये विद्यार्थिनीची छेड काढलेली. सख्या पुतळ्यानं 60 वर्ष काकांचं अपहरण केलं. अपहरण करून काकांकडून जबरदस्तीनं जमीन आपल्या नावावर करून घेतल्याचा प्रकार. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये ही घटना घडली. पोलिसांकडून अद्यापही गुन्ह्याची नोंद नाही. नाशिकच्या इगतपुरीमध्ये 10वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनीची 3 मुलांकडून छेडछाड. बाईकवरून आलेल्या 3 मुलांनी रस्ता अडवून छेड काढली. मैत्रिणीनं पालकांना सांगितलं, त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल. तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. धुळ्याच्या पिंपळनेरमधील तिहेरी हत्याकांड प्रकरणामध्ये 3 संशयितांना अटक. लग्न मंडपामध्ये 2 गटात झालेल्या भांडणात 3 जणांची हत्या करण्यात आली. गुज्जर समाजातील भावकीमध्ये वाद झाल्यानं हत्या झाल्याची माहिती. हिंगोली पोलिसांकडून दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात अफूची शेती उद्ध्वस्त. औंढा नागनाथ तालुक्यातील मूर्तिजापूर, सांगवी शिवार आणि सिद्धेश्वर भागात पोलिसांच्या छापा. 10 क्विंटलपेक्षा अधिक अफूची झाडं जप्त. नाशिकच्या गंगापूर रोडवरील 62 एकर जमिनीची मूळ कागदपत्र गहाळ. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून जमिनीचे कागदपत्र गायब. जमीन व्यवहारातील गंभीर प्रकार. महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित. नाशकात भविष्य सांगण्याच्या आमिषानं शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला. तब्बल 35 जणांना 11 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर. संशयित आरोपी दुबईला पळून गेला अशी पोलिसांची माहिती.